कुठल्याही किल्ल्यावर अतिक्रमण होऊ नये, अतिक्रमण रोखलं जावं याच मताचा मी आहे. परंतु अतिक्रमण निश्चित करताना कागदोपत्री पुरावा आणि तिथली बांधकामं यांची शास्त्रशुद्ध दृष्ट्या विगतवारी व्हावी असं मला वाटतं. हा किल्ला पूर्वी भोज नावाच्या मराठा राजाचा होता आणि रेहाननं 7व्या हमल्यामध्ये मी तो काबीज केलेला असं म्हटलेलं आहे. ब्रिटिशांच्या गॅझेटनुसार 1881 साली त्या ठिकाणी दर्गा होता. त्याची नेमकी मोजमाप दिलेली आहे, त्यावेळीची घनसंख्या दिलेली आहे. हा किल्ला पूर्वी भोज नावाच्या मराठा राजाचा होता आणि मी रेहाननं 7व्या हमल्यामध्ये मी तो काबीज केलेला असं म्हटलेलं आहे. आणि 1659 मध्ये आमच्या छत्रपती शिवरायांनी तो किल्ला जिंकला आणि त्यानंतर त्या किल्ल्यावर रामचंद्र पंत अमात्य यांचा वाडा होता. महाराजांचा प्रदेश आणि शिवरायांचा प्रदेश लक्षात घेता भावनिक पद्धतीनं न जाता सैद्धांतिक पद्धतीनं असे नाजूक प्रश्न सोडवले जावेत. सिद्धी वाह वाह या नावाचा एक इस्लाम धर्मीय पुरुष शिवरायांच्या स्वराज्यासाठी हुतात्मा झाला होता. हा सिकंदर स्वतःला गणपतीचा भाऊ मानायचा आणि सरस्वतीचा पुत्र मानायचा. मी विश्वास पाटील. सध्या जो विशाळगडाचा नाजूक प्रश्न महाराष्ट्रासमोर उभा राहिलेला आहे त्या बाबतीत मला असं सांगायचं आहे की ब्रिटिशांचं जे गॅझेट आहे त्या गॅझेटनुसार 1886 ची जी नोंद आहे त्यानुसार त्या ठिकाणी दर्गा होता आणि ब्रिटिश सरकारकडून त्या दर्ग्यासाठी सालीना 90 रुपये त्या काळातले म्हणजे 5 पाऊंड खर्च होत असे अशी नोंद आहे. तिथल्या ज्या लोककथा आहेत गॅझेटनुसार त्यानुसार 1000 सालापर्यंत तिथे भोजराजाचं राज्य होतं आणि पुढे रेहान नावाच्या एका मुसलमान राजाने त्या विशाळगडावर 6 वेळा हमले केले. त्याला तो किल्ला जिंकता आला नाही. 7व्या वेळेला त्यानं जिंकला आणि तिथल्या दर्ग्याच्या त्या भिंतीवर पर्शियन शिलालेख आहे. त्या पर्शियन शिलालेखाचं भाषांतर तत्कालीन कोल्हापूर संस्थानचे जे ब्रिटिश अंमलदार होते वेस्टर्न नावाचे त्यांनी त्याचं इंग्रजी भाषांतर केलेलं आहे आणि त्या भाषांतरानुसार हा किल्ला पूर्वी भोज नावाच्या मराठा राजाचा होता आणि मी रेहाननं 7व्या हमल्यामध्ये मी तो काबीज केलेला असं म्हटलेलं आहे. आणि त्या ठिकाणी मस्जिद असून त्या मस्जिदीची किंवा दर्ग्याची लांबी, रुंदी आणि उंची ही त्यावेळेला त्यांनी लिहिलेली आहे. त्या किल्ल्यावर 2 तलाव होते. एक अर्धचंद्राकृती तलाव होता जो रामचंद्रपंत अमात्य यांच्या काळामध्ये बांधला गेला. त्याच्या आधीचा मोठा तलाव भोजराजाच्या काळामध्ये बांधला गेलेला होता. अशाही ब्रिटिशांनी नोंदी ठेवलेल्या आहेत. आणि 1659 मध्ये आमच्या छत्रपती शिवरायांनी तो किल्ला जिंकला आणि त्यानंतर त्या किल्ल्यावर रामचंद्र पंत अमात्य यांचा वाडा होता. तसेच खूप कमी अशी अतिक्रमण त्या ठिकाणी होती अशी त्याची नोंद आहे. आणि 1881 च्या जनगणनेनुसार 161 साधारण लोकांची संख्या तिथे राहत होते आणि त्या दर्ग्याला किंवा त्या बाबांच्या दर्शनाला हिंदू आणि मुसलमान दरवर्षी तिथे उरूस भरतो आणि दोन्ही धर्मियांचे लोक त्या पवित्र स्थळाला भेट देतात अशी नोंद आहे. याच्यामध्येच रेहानचा उल्लेख आहे. त्याचबरोबर मलिक उतुजार या बहामणी सरदाराचा उल्लेख आहे. या बहामनी सरदाराचा हा उल्लेख ब्रिटिश कागदपत्रामध्ये जसा सापडतो तसा तो सह्याद्री नावाचा जो मान्यताप्राप्त ग्रंथ आहे माय मराठीतला जो जोगळेकरांनी लिहिलेला आहे या महत्वाच्या ग्रंथामध्ये सुद्धा त्यांनी मलिक उतुजार याचा उल्लेख केलेला आहे. आणि हा बहामणी जो सरदार आहे तो
विशाळगडाच्या परिसरात आलेला होता आणि तिथल्या जंगलामध्ये शंकरराव मोरे किंवा शंकरराव शिर्के, शिर्के की मोरे याबद्दल पुन्हा इतिहासात वाद आहे. पण सह्याद्री या ग्रंथामध्ये सुद्धा असं लिहिलेलं आहे, की हा जो हे जे मोरे होते यांनी मलिक उत्तुजारच्या 5,000 फौजेसह त्याला राणावनामध्ये ठार मारला. त्यावेळेला ती फौज 4 ते 5 दिवस उपाशी होती आणि मलिक उत्तुजार याचं शिर जिथं पडलं, त्याचं जिथं रक्त सांडलं त्या ठिकाणी एक पाषाण होता. नंतर आजूबाजूच्या फिरणाऱ्या गावकऱ्यांना, गुराख्यांना तो बाबा पावायचा नवसाला अशी लोकांची समजूत होती आणि म्हणून स्थानिक नागरिकांनी तो पाषाण उचलला आणि विशाळगडावर नेऊन ठेवला. विशाळगडाचं नाव खेळणा असंही आहे. मला वाटतं संशोधनाच्या दृष्टीनं ते स्थान आहे ते रेहानचं आहे की मलिक उत्तुजारचं आहे, याच्या बाबतीत संशोधन व्हायला हवं. ब्रिटिशांच्या गॅझेटनुसार 1881 साली त्या ठिकाणी दर्गा होता. त्याची नेमकी मोजमाप दिलेली आहे, त्यावेळीची गणसंख्या दिलेली आहे. माझ्या दृष्टीनं महत्वाची गोष्ट अशी की कुठल्याही किल्ल्यावर अतिक्रमण होऊ नये, अतिक्रमण रोखलं जावं याच मताचा मी आहे. परंतु अतिक्रमण निश्चित करताना कागदोपत्री पुरावा आणि तिथली बांधकामं यांची शास्त्रशुद्ध दृष्ट्या विगतवारी व्हावी असं मला वाटतं. आणि सर्व जाती धर्माचे लोक ज्या ठिकाणी राहत होते अशा ठिकाणी तो प्रश्न भावनिक आणि नाजूक न बनवता इतिहासाच्या, वास्तवाच्या आणि कागदपत्राच्या आधारावर त्याचा निर्णय घेतला जावा. मी माझ्या पोस्टमध्ये उल्लेख केलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी लढणारे आणि कामी येणारे जसे हिंदू होते तसेच अनेक मुसलमान सुद्धा होते. पन्हाळ्याचा जो प्रसिद्ध वेढा ज्यातून छत्रपती शिवराय निसटले त्या ठिकाणी शिवा काशीदची समाधी आहे. शिवा काशीदांच्या हौतात्म्याच्या आधीच काही महिने नेताजी पालकर या शिवरायांच्या खंद्या सरदाराच्या नेतृत्वाखाली सिद्धी वाह वाह या नावाचा एक इस्लाम धर्मीय पुरुष शिवरायांच्या स्वराज्यासाठी हुतात्मा झाला होता. हिंदवी स्वराज्यासाठी हुतात्मा झालेला किंवा हौतात्म्य पत्करणारा सिद्धी वाह वाह हा पहिला असावा. त्याचप्रमाणे मला माझ्या संशोधनामध्ये असं आढळलंय की विजापूरचे जे आदिलशाह होते, या आदिलशाहमध्ये सिकंदर नावाचा जो आदिलशाह होता तो त्यांनी नवरसपूर नावाचं ठिकाण विजापूर जवळ बांधलेलं होतं आणि हा सिकंदर स्वतःला गणपतीचा भाऊ मानायचा आणि सरस्वतीचा पुत्र मानायचा. त्या नवरसपुरामध्ये हिंदू कला, चित्रकला, संगीत याचं शिक्षण त्यानं सुरू केलेलं होतं आणि हिंदू वहिवाटीप्रमाणे किंवा हिंदुस्थानी पद्धतीनं तो सुंदर नृत्य करायचा माता सरस्वतीच्या समोर, सरस्वतीला स्वतःचा मुलगा समजून. त्या काळामध्ये विजापूरच्या मुस्लिम बांधवांनी जे कोणी असतील अतिरेकी विचाराचे त्यांनी त्याला सुद्धा त्रास दिला होता. यातून मला एवढंच सांगायचं आहे की हिंदू असो, मुस्लिम असो, पर्शियन असो, अनेक वर्ष या देशामध्ये जे लोक राहतात त्या सर्व लोकांचे आदिबंध, त्यांची संस्कृती आणि त्यांची वहिवाट याचे सखोल धागे आहेत. हे धागे लक्षात घेऊन शक्यतो जाती जाती आणि धर्माधर्मामध्ये वितुष्ट माजवलं जाऊ नये या मताचा मी आहे. आणि मला प्रामाणिकपणे असं वाटतं की नवीन गावं, नवीन नगर आणि नवीन समाज बांधण्यासाठी आपल्या काही पिढ्यांना काही शतके रक्त सांडावं लागलेलं आहे. पण एखादी गोष्ट नष्ट करायची झाली तर ती जाळायला आणि नष्ट करायला फारसा वेळ लागत नाही, पण त्याची निर्मिती करायला खूप कष्ट उचलावे लागतात. आणि या दृष्टिकोनातून छत्रपती शाहू महाराजांची राजी, महाराजांचा प्रदेश आणि शिवरायांचा प्रदेश लक्षात घेता भावनिक पद्धतीनं न जाता सैद्धांतिक पद्धतीनं असे नाजूक प्रश्न सोडवले जावेत, जेणेकरून दोन धर्मामध्ये, दोन जातीमध्ये वितुष्ट माजलं जाऊ शकणार नाही अशा मताचा मी आहे.